जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलिले ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे हरिमुखी गाता हरपली चिंता दया नाही मागता जन्म घेणे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता दया नाही मागता जन्म घेणे पंढरीच्या समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवेला संत निवृत्तीनाथांचा हरिपाठ, संत श्रेष्ठ ज्ञानराज मौलींचा हरिपाठ, जगद्गुरु तुकोबारायांचा हरिपाठ, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठ आणि संत श्रोमणी निळोबारायांचा हरिपाठ. पण यातला प्रमाणभूत हरिपाठ हा ज्ञानेश्वर मौलींचा 28 साधकाचा प्रमाणभूत संप्रदाय मान्य केला आहे. पण जसं ज्ञानोबारायांचं तत्वज्ञान आगाध आहे तसंच तितकंच कोल्हापुराचं जगद्गुरु तुकोबारायांचं तत्वज्ञान तितकंच कोल्हापुराचं.
शांत आणि श्रीमंत असलेल्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठ नावाच्या सदरात हा नाथांच्या हरिपाठाचा अभंग आजच्या या प्रासंगिक कीर्तन सेवेच्या निमित्तानं आपल्या समोर गायला शांतीब्रह्मनाथ बाबा म्हणतात, अत्यंत मनोभावानं आवडीनं या हरीचं नाम आपल्या मुखानं घेतलं तर या मानव जातीला लागलेली जी चिंता, या सगळ्या चिंता जाणून तो त्या चिंतेचं हरण करणारा तो आहे. कुठल्याही प्रकारचा जन्माला आल्यानंतर खेद दुःख करू तर तुझा खेद, तुझं दुःख जाणणारा तो लक्ष्मीचा पती हा जगातला सर्व शक्तिमान आहे. सगळ्या जीवजंतू सकळ जीवजातीचा तो सांभाळ करणारा तो तुला कसा बोललेली बाबा, जसं ठेवलंय ज्या स्थितीत आहे तसं राहा आणि आपल्या कौतुकाचं तू संचित पहा. हरीच्या कृपेनं आपल्या संचिताचा नाश होतो आणि आपल्या पुण्याचा उदय होतो असा अभंगाचा भाव आहे. ज्या निमित्तानं या कीर्तन सेवेच्या निमित्तानं आपण एकत्र आलो ते सांगणं वक्ता म्हणून माझं कर्तव्य आहे. आपणा सर्वांना श्रोत आहे, ज्ञात आहे. ज्यांचा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध संपन्न होत आहे ते कैलासवासी संपतराव दशरथ जाधव. 1 वर्ष झाले त्यांचा श्वास विसावला. त्यांची सुपुत्र भाऊसाहेबजी आणि बाळासाहेबजी या सर्व परिवाराच्या वतीनं त्यांच्या भगिनी होमताई, त्यांच्या धर्मपत्नी, आजोबांचे या संपतराव बाबांचे नातू अक्षयजी यांनी मला आमच्या घरात पाटलांच्या माध्यमातून संपर्क केला. सर्व 2 गावची टाळकरी, 2-3 गावची ना कुठली जेवून आणि चांदे कसायची सुनेवाडीची आपली टाळकरी मंडळी आहे. ख्यातकृत ताल सम्राट महंत रामगिरी बाबांची वादक तिथे उपस्थित आहे. माझी प्रिय स्नेही महाराष्ट्रातील ताल सम्राट मोरेपाटी माझ्या समवेत आहे. गुणीजन गंधर्व गाण्याकरता उभे, थोडासा आवाज स्वच्छ ठेवा, ठेवा, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण येऊ देऊ नका. वारकरी संप्रदायातील भजन गंधर्व असणारे आणि वारकरी संप्रदायाची गान कोकिळा आमचे निळोबा महाराज सूर्यवंशी आज कीर्तनात आवर्जून उपस्थित आहे. त्यांच्या प्रती त्या टाळ्या वाजवतांचं आता प्रास्ताविकात होऊ शकत नाही. श्रोते म्हणून माझ्यासमोर क्वांटिटी कमी असते, श्रोते म्हणून ऐकणाऱ्यांची क्वांटिटी कमी असते, पण ऐकणाऱ्यांची क्वालिटी चांगली आहे असं ग्राह्य करून मला बोलायचं. फक्त तुम्ही बसू नका. फार काही जगाचं टेन्शन झालं ना राम मंदिराला, कसलं टेन्शन घेतात. जरा चेहरे प्रसन्न ठेवा, छान चेहऱ्यावर आपण एक तासाभराचं कीर्तन श्रवण करूया. खुर्ची ज्यांना आवश्यक आहे त्यांनी घ्या, फक्त पायातून चप्पल बूट वगैरे बाजूला ठेवा. जेव्हा जेव्हा विठुरायाचं भजन होईल हातानं टाळी वाजवा, भजन करा विठ्ठला.
सदाचाराचं जीवन जगलेले संपतराव बाबा जाधव नियतीच्या काळचेष्टेनं 1 वर्षापूर्वी या यहलोकाचा कुटुंबाचा जगाचा निरोप घेऊन ते परलोकाला देवाघरी गेली असं आपण म्हणतो. जाऊ देवाची आज्ञा मधल्या श्वासाला आयुष्य म्हणतात आणि काळ नावाचा मापारी ते आयुष्य बोलण्याकरता तिथे बसलेला आहे. बाबांनाही वयाच्या 83 वर्षापर्यंत आयुष्य त्या विधात्यानं त्या दयात्यानं त्या परमेश्वरानं दिलं. आएगा जब रे बुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. पण गेलेल्या व्यक्तीनंतर जे अत्यंत श्रद्धेनं केलं जातं त्याला म्हणतात श्राद्ध. श्रद्धयते क्रियते श्राद्धा असा संधीचा विग्रह आहे. श्राद्ध करणं म्हणजे नेमकं काय? टाळकरी आले, गायक आले, वादक आले, कीर्तन केलं, कीर्तन संपलं, जेवले, गेले नाही. ही फॉर्मॅलिटी नाही. याच्या मागे काही धर्मचिकित्सा आहे, काही तत्वज्ञान आहे, काही विज्ञान आहे, काही अध्यात्म. निळोबा महाराज राजा दशरथ नावाचा बाप मृत्यू पावला. राजा दशरथ नावाचा बाप मृत्यू पावला म्हणून मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामानं आपल्या बापाचं राजा दशरथाचं पिंडदान केलं. बिहार नावाचा प्रांत आहे, तिथे फाल्गुनी नदी ओस पडलेली. त्या फाल्गुनीच्या तटी राजा दशरथाचं भगवान श्रीरामानं देवानं बापाचं पिंडदान केलं. त्या ठिकाणाला म्हणतात पितृगया. काय म्हणतात बोला? पितृगया. ऐका, कानानं नाही मनानं ऐकावं लागेल कीर्तन, नाहीतर वेस्ट ऑफ टाइम अँड वेस्ट ऑफ मनी. भागवताकडे येतो. कपिल महाराजांच्या आईचं नाव होतं देवाहुती. ही देवाहुती नावाची आई मृत्यू पावली. मुलाला आई गेल्याचं दुःख झालं. डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याचं सरोवर झालं आणि त्या सरोवराच्या तटी कपिल महाराजांनी आपल्या जन्मदात्या आईचं पिंडदान केलं. शेजारी आपल्या गुजरात आहे. त्या गुजरात मध्ये ठिकाण आहे मेहसाणा तालुका. त्याचं नाव आहे बिंदू सरोवर. त्या ठिकाणी कपिलांनी आपल्या जन्मदात्या आईचं पिंडदान केलं. त्या ठिकाणाला म्हणतात मातृगया. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये 2 प्रकारचे गुणसूत्र असतात. आपण शिकलेली मंडळी त्याला DNA म्हणतात. ते गुणसूत्र आहेत मातृवंशाचे 56 कोश आणि पितृवंशाचे 56 कोश मिळून आई बापानं दिलेलं आपलं शरीर ही मानवी कुडी. ज्या आईनं तुला जन्म दिला आहे त्या आईचं पिंडदान तुला करता आलं पाहिजे. ज्या बापानं तुला जन्म दिला, ज्या बापानं तुला नाव आणि गाव दिलं, त्या बापाचं मुलानं पुढच्या पिढीनं पिंडदान केलं पाहिजे. तुकोबाराय शिक्का मारताय पिंड
ठीक आहे, मला कर्मकांडाकडे जायचं नाही, त्याकरता कीर्तन नाही. पण एक पिंडदान पूर्वी ब्राह्मणाला त्या श्राद्धाच्या दिवशी कपडे द्यायचे, त्या ब्राह्मण काकाला गाय द्यायची, ब्राह्मणाला छत्री द्यायची, चपला जोडवी द्यायची. आता ती बिचारी फुगीर झाली, त्यांना काय आपण करणार? त्या ब्राह्मणांना तुम्ही जमीन सुद्धा द्यायची. ते कधीच पाणी भरायला गेले नाही, पण ब्राह्मणाला जमीन भरपूर असायची. असो, ब्राह्मणाला हो. क्रमांक 3 वस्त्रदान. बहिणीनं भाऊरायाला कपडे घ्यावे दुःखाच्या आणि सुखाच्या प्रसंगात. भावानं आपल्या बहिणीला साडी चोळी घ्यावी सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगात. ऐका, पण ती तुम्ही टॉवेल टोपी शालीची जी पद्धत आणली ना, दळोबा महाराज मला थोडा आक्षेप असा त्या शालीची, त्या टोप्यांची आणि त्या उपरण्यांची फार वाईट हाल. म्हणजे काय, सकाळी 9 वाजता 10 वाजता 10व्याला ती शाल टोपी, बरं तिथून निघाली आणि श्राद्धाला देरडे फाट्याला ती शाल टोपी, बरं इथं नाही 1 वाजता दुपारी लग्नाला म्हणाला ती शाल टोपी, दुपारी 4 वाजता वास्तू शांतीला ती शाल टोपी, आणि संध्याकाळी जागरण गोंधळाला सगळा गोंधळच करून टाकला. याची अनावश्यक अजिबात गरज नाही. वस्त्रदान आमच्या माध्यमातून भगवत नाम संकीर्तनाचा अभंग गाणं, भगवंताचे गुणानुवाद गाणं, संतांचे गुणानुवाद गाणं, हे आहे भगवत भक्तीचं ज्ञानदान. छान. म्हणून आजच्या दिवशी सन्माननीय बाळासाहेबांनी, भाऊसाहेबांनी, या सगळ्या कुटुंबांनी संपतराव बाबांच्या निमित्तानं केलेलं दान धर्म आजच्या दिवशी महत्वाचे. यानंतर पुन्हा काही दान धर्म केलं न केलं त्याला फार महत्व नाही, पण आजचा दिवस महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि या सगळ्यानंतर संपन्न होणार आहे क्रमांक 5 पवित्र असणार अन्नदान. अभंगाच्या विचाराकडे आपण येऊया. देवानं आम्हाला मनुष्य जन्म दिला, हे देवाचे उपकार आहे. कधीतरी थंड डोक्यानं विचार करा, जर बैलाचा जन्म दिला असता तर शेतामध्ये अवताला कोणीतरी झुंपला असता. गाढव घोड्याचा जन्म दिला असता तर आपल्या पाठीवर कोणीतरी ओझे लागले असते. येऊ नये पण कदाचित कुत्र्याचा जन्म मिळाला असता तर सगळे फाट्याच्या गल्ल्या गल्ल्याने भटकावं लागलं असतं. बघता काय माझ्या किडा जंतूचा जन्म दिला असता तर या एक्सप्रेस हायवेच्या टायरच्या गाडीच्या टायर खाली मृत्यू झाला असता. नाही, देवा तू आम्हाला मनुष्य जन्म दिला, हे देवा सगळ्यात मोठ्या आमच्यावर उपकार आहे. एक वाक्य तोला मुलाचं बरोबर आहे. असं काम करा की नाव झालं पाहिजे. वाक्य तोला मुलाचे जपून ऐका. असं काम करा की नाव झालं पाहिजे, नाहीतर असं नाव करा की काम झालं पाहिजे. हे देवानं दिलेलं आयुष्य एकदाच आहे, याला रिपीट नाही, याला वन्स मोर नाही. हे सुंदर जीवन देवानं मला एकदाच दिलंय ना. त्या विमानाच्या पायलटला विमानाचं टेक ऑफ म्हणजे उड्डाण करता आलं पाहिजे. बरोबर आहे, इथे जवळ आहे शिर्डी विमानतळ, पण त्याच टेक ऑफ केलेल्या पायलटला ते विमान जमिनीवर उतरवता आलं पाहिजे, नाम त्याचं लँडिंग करता आलं पाहिजे. जीवनाकरता काही आवश्यक बाबी आहे.
ज्ञान. आता मी त्या अक्षयला विचारलं, हो तुम्ही काय करता? त्यांनी सांगितलं, मी अमुक अमुक कंपनीत चांगला जॉब, संस्था जॉब. ही मुलं मोठी झाली, वेल एज्युकेटेड झाली, यांना लाखो रुपयाची पॅकेज मिळतात. हा फक्त आणि फक्त ज्ञानाचा विजय आणि या मागच्या पिढीचे आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. आशीर्वादाचं बळ आपल्या पाठी असावं लागतं. द ब्लेसिंग ऑफ गॉड, द ब्लेसिंग ऑफ संत सद्गुरू, सेल्फ प्रॅक्टिस, स्वतःची मेहनत, बेस्ट फ्रेंड, चांगले मित्र आणि पतिव्रता पत्नी, या 5 गोष्टी एकत्र आल्या की त्याचा संसार माऊलीच्या वचनाप्रमाणे होतो. अवघाची संसार. चला, त्या देवानं मला मनुष्य जन्म दिला, मानवी मुली दिली, हे देवाचे उपकार. या शरीराला मी सजवतो, थटवतो, नटवतो. सगळ्या गोष्टी आम्ही ब्रँडेड वापरतो. आपले कपडे ब्रँडेड, घड्याळ ब्रँडेड, साऊंड सिस्टीम घरात पाटलांची मनाला ब्रँडेड आहे की नाही. मोबाईल ही तर आमची आवडती वस्तू आहे, ब्रँडेड. घरातला शॅम्पू साबण ब्रँडेड, गाडी ब्रँडेड. वाक्य बोलून जातो, किती पेलावते माहित नाही, पण जपून ऐका. तुम्ही कपडे ब्रँडेड वापरा, तुम्ही गाडी ब्रँडेड वापरा, तुम्ही शॅम्पू साबण ब्रँडेड वापरा, खरं जीवन जगण्याकरता संत विचाराचा ब्रँड घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करा. संत विचार हा खरा ब्रँड आहे, त्यापेक्षा वेगळा काही ब्रँड असू शकत नाही. जीवन त्यांना कळले, कुणाला कळलं जीवन? जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळावरी सहजपणाने कळले हो, जीवन त्यांना कळले. भारा तांबे नावाची कवी होती, भास्करराव तांबे. त्यांच्या काव्य पंक्ती माझ्या पोटावर सांगून जातो. आदरणीय नळोबा महाराज त्याचं गोड बोलतात. रामकृष्ण ही आले, रामही आले आणि रामही गेली, कृष्णही आले आणि कृष्ण सुद्धा गेले. त्या बिन जग का ओसची पडले, कुणी समोदित सूचक धरिले, जनपण भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. कुणी 50 वर्ष पाहुणार, कुणी 60-70 वर्ष पाहुणाराय. संपतराव बाबा जाधव 85, 80, 82 वर्षाचे पाहुणे होते. या पाहुण्यानं 83 वर्षाच्या आयुष्यामध्ये आदर्श शेती केली, कष्टाचा प्रपंच केला आणि ज्या दिवशी त्या नियतीनं हाक मारली त्या दिवशी इथला प्रवास पाहुण्यानं थांबवला आणि पाहुणे आपल्या आपल्या घराला निघून गेले. संसार नावाचं सासर आहे आणि कैलासवासी होणं, स्वर्गवासी होणं, वैकुंठवासी होणं हे संतांच्या दृष्टीनं माहेर आहे. आलोनिजाच्या माहेर जन्माची चाहूल 9 महिने अगोदर लागते. आपल्या जन्माची चाहूल आपल्या माता पित्याला 9 महिने अगोदर लागते.
जन्माची चाहूल, मृत्यूची चाहूल 9 मिनिट सुद्धा अगोदर लागत नाही. आम्ही एकमेकाला शुभेच्छा देतो. जन्म तारखेच्या दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, अभिष्ट चिंतनाच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा. त्या ब्राह्मण काकाकडे जातो, जन्मकुंडली पाहतो, मग सगळं बाकीचं करतो. नाही करायचं. आम्हाला जन्म तारीख माहित आहे. जिवंत असलेल्या माणसाला मृत्यूची तारीख आणि वेळ आणि ठिकाण सांगावं. जन्म तारीख माहिती आहे, जन्माची वेळ माहिती आहे, जन्माचं ठिकाण माहिती आहे, मृत्यूची तारीख, मृत्यूचं ठिकाण, मृत्यूचं निमित्त ठरवणारा विधाता परमेश्वर तोच आहे. मी बऱ्याचदा एक प्रसिद्ध उदाहरण सांगत आलो, पुन्हा सांगतो. समोर कॅमेरा सुरू आहे याची मला जाणीव आहे. जागतिक कीर्तीचे डॉक्टर होऊन गेले. त्यांचं नाव डॉक्टर मांडके. मी तो मांडके ऐकला असेल, नसल ऐकलं तर मोबाईलवर गुगलला सर्च करा. सध्याच्या गुरुचं नाव आहे गुगल महाराज की जय. आद्य गुरु गुगल महाराज. काय झालंय, लोक आमचे तोंड उघडतात पण पुस्तकं उघडत नाही. आधी पुस्तकं उघडावं, तोंड उघडावं. कोण होते डॉक्टर मांडके? हजारो लोकांच्या हृदयाचे बायपास केले आणि त्यांना पुनर्जन्म दिला. ते नाव म्हणजे डॉक्टर मांडके. त्याच्या पुढे ऐका, एमबीबीएस डॉक्टरांची टीम त्यांच्या मागे पुढे चालली. ते नाव म्हणजे डॉक्टर मांडके. आय एम एज्युकेटेड, क्वालिफाईड याचा ज्यांना इगो आहे त्यांनी या गोष्टी ऐकून ठेवा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नावाच्या महामानवाचं 2 वेळा ओपन हार्ट बायपास केलं आणि प्राण वाचवले त्या काळात. ते नाव म्हणजे डॉक्टर मांडके. पण मृत्यू काय असतो याचं अत्यंत मोठं उदाहरण मुंबईला हिंदुजा नावाच्या हॉस्पिटलमध्ये कोटी रुपयाच्या गाडीतून उतरले आणि कोटी रुपयाच्या गाडीतून उतरलेले मांडके हॉस्पिटलमध्ये चालता चालता अटॅकचा स्ट्रोक आला. जमिनीवर कोसळले. सोबतच्या ज्युनियर लोकांना सांगत होते, अमुक इंजेक्शन द्या, मला अटॅक आलाय, मला वाचवा. पण सांगता सांगता तोंडा वाटे रक्ताचा बुडबुडा आला, श्वास विसावला आणि गेले. धनमान
आपल्याला जन्म देणारा बाप कोण असावा आपण नाही करू शकत. कोणत्या गावात, कोणत्या प्रांतात, कोणत्या देशात जन्म मिळावा हे ठरवणारा तुला नर म्हणून जन्म मिळावा की नारी म्हणून जन्म मिळावा की दुर्दैवानं एखाद्याला किन्नर म्हणून जन्म मिळावा हेही ठरवणारा तोच. जन्म ठरवणारा तो आहे, मृत्यू ठरवणारा तो आहे, पण मधले श्वास मुक्त आयुष्य जगायचे कशी हे आपले ठरवणारे आपण आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार वामनराव पै. तुला ठरवायचंय. कुंभार काकानं एकाच मातीतून मडके घडवले, त्या आव्यामध्ये बांधले, त्या चाकावरती घडवलेलं मडकं त्या आव्यात बांधलेलं त्या कुंभार काकानं विकलं. एका पुजाऱ्याने घेतलं, त्याला छोटंसं लहान छिद्र पाडलं आणि महादेवाच्या पिंडीवरती त्याचा जलाभिषेक करण्याकरता महादेवाच्या पिंडीवरती ते मडकं बांधलं. पुजाऱ्याच्या हातात मडकं गेलं, त्या मडक्यानं महादेवाच्या पिंडीवरती, भोलेनाथाच्या पिंडीवरती जलाभिषेक केला. माती तीच होती, घडवणारा कुंभार काका तोच होता. ज्या चाकावरती मडक्याला आकार दिला ते चाकही तेच होतं आणि ज्या आव्यामध्ये मडकं कुंभार काकानं भाजलं ते आवाजही तोच होता. पण दुसरं मडकं एका व्याधीग्रस्त आजारी माणसाकरता घेतलं. 95 वर्षाचे म्हातारे आजोबा 10 वर्षापासून अंथरुणावर पडू नये आणि अंथरुणावर पडलेल्या आजोबा करता प्रातर्विधी करता ते मडकं दिलं. पुढे काय झालं ते तुम्ही पाहता. जरा तोला मुलाचा सिद्धांत मांडतो. माझ्या हातात वेळ कमी. आमच्या कीर्तनाचे सूत्र ठरले, 1 पाणी जपून वापरा आणि 2 वाणी जपून वापरा. वेळेचा भोक्ता आहे मी, त्यामुळे वेळेतच थांबणार यात अजिबात चिंता करू नका. पाठीभर काय आणि वाटीभर काय हे लोकांना जाणतं कळतं. आपण पंढरपूरला आपण सगळी वारकरी मंडळी 15, 20, 25 दिवस पायी वारी करतो. आता दादांच्या वारीला निघायचे आपल्याला नाही का. पंढरपूरला 20-25 दिवस पायी वारी करताना आमचा काळ तर फार खर्च होता. निळोबा महाराजांना आळंदीत खायला मिळायचं नाही, घालायला कपडे मिळायचे नाही, ते वेगळंच होतं. आता खूप चांगला काळ, त्याच्या पुढे सांगून जातो. पंढरीच्या वारीमध्ये वाटचाल करताना मिळेल ते खायचं. कधी पाऊस असो, कधी पांघरून नसो, कधी राहुंडी नसो, मिळेल तिथे ढेकळामध्ये पडायचं, मिळेल तिथे स्नान करायचं, प्रातर्विधीला जायचं. 20 दिवसानं पंढरपुरामध्ये पोहोचलो. चंद्रभागेचं स्नान केलं, कुंडलिकरायाचं दर्शन, गरुड खांबाला मिठी. बरं, वारीमध्ये गर्दी कोडी लाखां. 20-22 तास उभे राहिलो रांगेला वारीला आणि 20-22 तासाच्या रांगेनंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. वारी झाली. आम्हाला खूप आनंद झाला. वारी केली. 20-25 दिवस पंढरपूरला गेलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलो आणि घरी आलो. मला वाटतं ही परमार्थाची सुरुवात आहे. ऐका, 20 दिवसाच्या वारीनंतर पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी आलो ही तुझ्या परमार्थाची सुरुवात आहे. पण रोज आपल्या घरातली देवपूजा करता करता, रोज घरातली देवपूजा करता करता तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्याला आपल्या देवघरात दिसला. हा आपल्या परमार्थाचा समारोप आहे, हे आपल्या परमार्थाचा विजय. तो आपल्याला दिसावा, तो आपल्याला भेटावा. पण त्याच्या प्राप्ती करता मला चटावा होण्याची गरज आहे का? त्याच्या प्राप्ती करता मला दाढी वाढवण्याची गरज आहे का? त्या प्रभूच्या प्राप्ती करता मला अंगावर भगवे घालण्याची गरज आहे का? घरदार बायकोवर
प्रपंचाचा त्याग करावा लागेल का? नाही नाही नाही. अत्यंत सोपं सूत्र म्हणतो, सुलभ वाट संतांनी आम्हाला केली. बाबा हो जटा वाढू नका, बाबा हो दाढी वाढू नका, अंगावर भगवे सुद्धा घालू नका, बायको म्हणून प्रपंचाचा त्याग सुद्धा करू नका. जो महाराजांच्या 4 शिष्यापैकी एक शिष्य होते गुरुदेव मामासाहेब दांडेकर. कोण होते गुरुदेव मामासाहेब? पुण्यामध्ये कॉलेज आहे, एसपी कॉलेज, सर परशुराम महाविद्यालय. त्या एसपी कॉलेजचे प्रिन्सिपल होते मामासाहेब. त्या मामासाहेबांनी सांगितलेली खरी तत्वज्ञानाची ओळख आहे. तुला परमार्थ करायचा, या जीवदशेला देवदशा प्राप्त करायची, ज्ञान मिळवा, स्वल्प विराम. ज्ञानानंतर धन मिळवा, स्वल्प विराम. धनानंतर मान मिळवा, स्वल्प विराम. पण चांगलं मरण यावं, आपल्या आयुष्याचा समारोप गोड व्हावा, हा पूर्ण विराम. पहा मामासाहेबांचं वाक्य काय? तुझ्या हाताला पाहिजे काम, हाताला पाहिजे काम, आणि मुखामध्ये भगवंताचं नाम. हाताला ज्याच्या काम आणि मुखामध्ये प्रभूचं भगवंताचं नाम, तुझ्या संसाराला पूर्ण विराम, तुझ्या परमार्थाला पूर्ण विराम. निगेटिव्ह बोलत नाही, पण तरी वाक्य सांगून जातो. हे दादा, अहो माऊली, तुझ्या हाताला नाही काम, तुझ्या मुखामध्ये नाही भगवंताचं नाम, तुझं जगून तरी काय काम? कामामध्ये काम. गांधीजींची समाधी दिल्लीला, त्याच्यावर तेवढंच आहे शेवटी, हे राम हे राम, तू ही सखा, तू ही जाए राधा का शान. हे राम हे राम. परमात्मा हिंदी मध्ये म्हणताय, अंतकाले मामे स्मरण भूत्वा कलिवरम, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा. एक सूत्र मानून जातो, फार गोड आहे, फार मार्मिक आहे. आचार्य म्हणून मराठीत बोलतो, मग संस्कृतातलं सुभाषित सांगतो. 2 शब्द सांगतोय आपण माझ्यापेक्षा. चिंता, फरक कशाचा आहे दादा? एका बिंदूचा, अनुस्वाराचा, आपल्या भाषेत टिंबक. एका बिंदूचा, एका अनुस्वाराचा फरक आहे चिता आणि चिंता शब्दात. पण त्याचा परिणाम पहा, एकदा चालते ती चिता आणि वारंवार चालते ती चिंता. मेल्यानंतर चालते ती चिता, जिवंतपणे जाळून टाकते ती चिंता. निर्जीवाला चालते ती चिता आणि तुमच्या माझ्या सजीवाला जाळून टाकेल ती चिंता. आणि हा रोग बऱ्याच जणांना आहे. रात्री 1-1 वाजेपर्यंत चॅटिंग करतो, कशाला?
की माणसाच्या गरजा कमी होत्या, कमी होत्या. अन्न, वस्त्र, निवारा. आता बदल झाला. मी रात्री गमतीनं कीर्तनात बोलून निळोबा महाराज, आता त्या गरजा 3 ऐवजी 5 झाल्या. अन्न 1, वस्त्र 2, निवारा 3, मोबाईल 4 आणि चार्जर 5. वेळी किसी झाली माणसं. परदेशात गेला एक मित्र, त्यानं ते फोटो काढले, स्टेटस ठेवले. आनंद आहे ना. पण त्यांनी मला फोन केला, काय माझे फोटो स्टेटस का नाही बघितले? अरे तू परदेशात गेलाय, तू तिथलं चांगलं पर्यटन कर ना. मी तुझे स्टेटस पाहिजे म्हणून दुःखी होतो. इतका दुःख म्हणजे स्टेटस ठेवायचे कुणी पाहावे याकरता स्टेटस नाही. अरे आपलं जीवनच स्टेटस आहे. स्टेटस नाही. जरा वेगळ्या धाटणीनं मी बोलतोय. पूर्वी माणसाच्या गरजा कमी होत्या म्हणून माणसं सुखी होती. त्यांना टेन्शन नावाचा रोग नव्हता, चिंता नावाचा रोग नव्हता. आता चिंता नावाच्या रोगानं मला वाटतं अधिक प्रमाणावर रोगी. चिंता 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 टेन्शन. आणि या चिंता नावाच्या रोगात मुक्त होण्याकरता एकच औषध आहे, ब्रह्मरस. एक जगातल्या प्रख्यात आणि मोहनीय व्यक्तीचं काल प्रवासात चरित्र वाचलं. जगातला महासत्ताधीश आम्ही त्या अमेरिकेचं नाव घेतो. ठीक आहे, आपल्याकडे जसे टाटा, बाटा, अंबानी हे श्रीमंताच्या यादीतलं नाव आहे, तसं जगातल्या श्रीमंताच्या यादीतलं अव्वल नाव आहे. ते नाव आपल्याला माहीत असेल, कारण माझ्यापेक्षा आपण सर्व सुख आहात. ते नाव आहे एलन मस्क. बरोबर ना अक्षय? बरोबर ना? तर मला सांगा, एलन मस्क त्याचा एक मी लेख वाचला. एलन मस्कचा निळोबा महाराज, आपण वाही करणारी वारकरी माणसं, भजन कीर्तन आपला प्राण आहे. त्याचं विजन 2050 नावाचा एक लेख आहे. 2024 मध्ये तो 2050 मध्ये त्याला कसं जगायचंय हे स्वप्न आम्हाला दाखवतो. आपल्याला एक गाडी पाहिजे, घर पाहिजे, चांगलं पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, झालं आपलं जीवन इथपर्यंत. त्या एलन मस्कनं विजन ऑफ 2050
कृतीमध्ये असं लिहिलं आहे, त्याला फक्त पृथ्वीवर राहायचं नाही. 2050 मध्ये त्याला कंटाळा आला तर तो म्हणतो मी मंगळावर राहायला जाणार आहे. ऐकतात, मी कीर्तनाच्या गादीवर बोलतो. 2050 मध्ये त्याला मंगळ नावाच्या ग्रहावर राहायला जायचं. बर, मग तो जाण्याकरता कसा जाणार? तुमची फॉर्च्युनर का मर्सिडीज घेऊन मंगळावर जायचंय ना? का सांगा, तो विमानानं जाईल का रॉकेटनं जाईल? नाही ना. त्या मंगळावर राहण्याकरता आणि जाण्याकरता, पोहोचण्याकरता त्याचं स्वतःचं रॉकेट असणार आहे. तो इथून बसणार, 20 मिनिटात, अर्ध्या तासात त्या मंगळावर रॉकेटनं पोहोचणार. महिना, 2 महिने, 3 महिने मंगळ नावाच्या ग्रहावर राहणार. पुन्हा कंटाळा आला, पुन्हा रॉकेट मध्ये बसणार आणि पृथ्वीवर येऊन लँडिंग करणार. 2050. त्याला त्या पृथ्वीवरती असे रस्ते हवे, अशा गाड्या हव्या, त्या गाडीला पेट्रोल गरज नाही, डिझेल गरज नाही, ई कार गरज नाही. असे रस्ते आणि अशा गाडीत तो बसणार आहे. तिला ड्रायव्हरची गरज नसते. त्यानं लोकेशन सेट केलं, इथून देरडे फाट्यावरून निघाला, मुंबईला जाण्याकरता विदाऊट एनी ड्रायव्हर, विदाऊट एनी पेट्रोल डिझेल तो त्या ठराविक ठरलेल्या लोकेशनला जाऊन पोहोचला. त्याला 2050 मध्ये अशा घरात राहायचंय. त्या घराला वीट, स्लॅब, वाळूची गरज नसेल. त्या घरात जो राहणार आहे ते घर सोलर प्लॅनेटचं असेल. हे सगळं जगाला तो स्वप्न दाखवतो. पण 2050चं स्वप्न दाखवणारा ॲलन मस्क असं लिहितो, माझ्या घराच्या बाजूला एक 40 मजल्याचा उंच टावर आहे, इमारत, आणि त्या 40 मजल्याच्या इमारती टावर मध्ये एक उच्चभ्रूचं कुटुंब राहतं. आणि त्या हाय सोसायटीतील त्या उच्चभ्रूच्या कुटुंबाच्या पती पत्नीच्या एकुलता एक मुलगा, वयाच्या 25 वर्षाचा मुलगा 30व्या वर्षावरून उडी टाकतो आणि आत्महत्या करतो. याला जगाच्या कठोर पर्याय. एका बाजूला करिअर आहे, आनंद आहे, करिअर करिअर करिअर, पण याच करिअरला बॅलन्स ठेवण्याकरता दुसऱ्या बाजूला पाहिजे ते कॅरेक्टर. चांगली संपत्ती आणि चांगली संपत्ती हे बऱ्याच ठिकाणी दुर्मिळ आहे. संपत्ती पाहिजे, पण त्या संपत्तीबरोबर तुमच्या घरात चांगली संपत्ती पाहिजे. म्हणे रावणाची लंका काही कमी नव्हतं. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, सगळा एकट्याच मतदारसंघ. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही रम्य ही स्वर्गाहून लंका, तुझ्या कीर्तीच्या सागर लहरी वाजवती डंका. रम्य ही स्वर्गाहून लंका. सगळी लंका सोन्याची होती. 80,000 बायका मंदोदरीसाठी पतिव्रता पत्नी असूनही रावणाची वाईट नजर सीता मातेवर पडली. रावणाची लंका जळाली. ऐका, लंका सोन्याची होती, पण रावणाची वाईट पापी नजर सीता मातेवर पडली. रावणाची लंका जळाली. भगवान कृष्णाची द्वारका सोन्याची होती. प्रभू निजधामाला गेले, यादव बिघडले. माफ करा, तेव्हापासून ते बिघडले. बिघडले म्हणा ना यादव. मुलायम असू द्या तर आणखी काल परवाचा असू द्या. भगवान कृष्णाची द्वारका सोन्याची होती. द्वारका समुद्रात बुडाली. शब्द ऐका, लंका जळाली, द्वारका बुडाली. लंका, द्वारका आपली
काळजीच करू नका. आम्हाला ही संसारामध्ये सूत्र पुन्हा संसारातून चिंता वजा करण्याकरता आणि आहे त्या स्थितीमध्ये आता संसार गोड होण्याकरता आपल्या ठिकाणी आवड पाहिजे. सवड वेगळी आणि आवड वेगळी. संतांची आवड काय? माऊलींना विचारा माझ्या जीवीची आवड. आमच्या आवडीचा विषय देव झाला तर मला वाटतं खूप बरं होईल. आमची स्थिती अशी संसार सुटत नाही आणि देव भेटत नाही. संसारही झाला पाहिजे आणि संसार करता करता देवही भेटला पाहिजे. काय झालंय? आमचं गणित चुकलंय. आपले वडील आजोबा चुलते वारी करतात. आमचे एक वाक्य सांगून जातो. आता ते नेमकं चॅनल आहे थोडं कट करून टाका बरं का. होतं काय? बाप जातो वारीला, पोरग जातो वारीला. हे दादा जखम झाली मांडीला आणि वेड्या मलम लावतो शेंडीला. चांगला शांतिरंगनाथाला म्हणताय आपल्या मानवी जीवाच्या आत्मउद्धाराकरता कल्याणाकरता अत्यंत मनोभावानं आवडीनं त्या हरीचं नाम घेतलं. सगळी चिंता याला पहिलं
हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे. अभंगाच्या पूर्व पीठिकेतून अभंगात प्रवेश केला. 12:15 वाजते. एक 5 मिनिट समारोपाचं बोलतो आणि पूर्वार्ध उत्तरार्ध एक करतो. आमच्या अक्षयजीच्या कुटुंबाकडनं ज्यांचा आपण प्रथम पुण्यस्मरण संपन्न करतो ते कैलासवासी संपतराव बाबा जाधव यांच्याबद्दल खूप गोड माहिती मिळाली. खूप गोड. खरं तर आम्ही ज्ञानोबाराय तुकोबाराय संत पाहिले नाही. आमचे दुर्भाग्य की राष्ट्रसंत आम्ही जनार्दन स्वामी पाहिले नाही. आम्ही पाहिले नाही. आमचं भाग्य आम्ही नारायणगिरी महाराजांसारख्या साधूच्या कीर्तात आम्ही साधी म्हणतोय. आमचं भाग्य. पण आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे हे संपतराव जाधव बाबा हे राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे कृपांकित शिष्य होते. या विचारांना सगळ्यात मोठा फार मोठा ज्या कुटुंबावर साधूची कृपा. स्वामी अखंडानंदांना मी वाचलं. अनुष्ठान पण झालेलं होतं बाबाजींचं. क्या बात आहे. वेरूळचं 16वं पुण्यस्मरण झालं. त्या ज्ञानेश्वरीचं पारायण व्यासपीठ माझ्याकडे होते. वेरूळला 16वं पुण्यस्मरण. श्रद्धे बाबाजींचा मूळचा इथला जो उपक्रम असतो नाशिकला कुठल्याही उपक्रमात आमचा सहभाग असतोच. परंतु अगदी गौरवानं सांगतो जनार्दन स्वामींची कृपा साधूची कृपा काय असू शकते. ज्या पाण्याला साधूचा स्पर्श होतो ते पाणी पाणी राहत नाही. त्या पाण्याचं तीर्थ होतं. पाण्याचं तीर्थ होतं. आणि ज्या भूमीला घराला साधूचे पाय लागतात ती भूमी आणि घर न राहता त्या घराचं क्षेत्र होतं. मला वाटतं जाधव परिवार ही तीर्थक्षेत्राची कृपांकित लक्षात ठेवा. एका साधूच्या आशीर्वाद, एका महनीय संतांची राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या आशीर्वाद संपतराव बाबांना लाभले. मला पूर्वार्ध उत्तरार्ध करताना या कुटुंबाकडनं इच्छा व्यक्त केली. बाप नावाच्या सम्राटाचा बोल. आई करता मी सगळेच मग ते बोललंच पाहिजे. जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गावरती गई असते. जन्म देणारी माता आणि जन्म देणारी माती स्वर्गापेक्षा पवित्र आहे, श्रेष्ठ आहे, महान आहे. पण आईची यशोगाथा गौरवगान गातानी बाप नावाचा आधारवर तितकाच तो बाप बोलायचा आहे. तो बाप कधीच कमी नाही. भगवान श्रीराम 14 वर्ष वनवासाला गेले. माझ्या एका वचनामुळे ज्या माझ्या मुलाला उद्या अयोध्येच्या गादीवर बसवायचं होतं तोच माझा राम वनवासाला गेला. ज्या अयोध्येत माझा राम नाही त्या अयोध्येत जगून माझं काम नाही. प्राणाशिवाय सौंदर्य व्यर्थ आहे आणि रामाशिवाय अयोध्या व्यर्थ आहे. कही राम राम कही राम राम कही राम कृष्णाची आल्याची कीर्तन भागवत कथा मी रोज सांगतो आपण ऐकता. पण वसुदेव नावाच्या बापानं टोपलीमध्ये कृष्ण परमात्म्याला घ्यावं आणि यमुनेचा महापूर ओलांडावा हा बाप आहे. कालच्या 26 जानेवारीला महाराष्ट्राच्या इतिहासातून एक गौरवशाली घटना घडली आणि 96 कोळी मराठ्यांना मनोज जरांगे पाटील नावाच्या सद्ग्रहस्थामुळे आरक्षण नावाचा सिद्धांत संविधानात दिला. हा अत्यंत मोठा गौरवाचा दिवस उजाडला. नक्की त्याचं कार्य हिंदवी स्वराज्याची संस्थापक राजा शिवछत्रपती त्यांच्या सुपुत्राचं नाव धर्मवीर संभाजीराजे. संभाजीराजे चुकलेच नव्हते. चरित्र वेगळं असतं आणि चारित्र्य वेगळं असतं. त्याच्याही पुढे बोलतो आदरणीय नळोबा महाराज
ज्यांचं चारित्र्य असतं त्यांचं चरित्र असतं. मोहित्यांची मंजुळा, ब्राह्मणाची तुळसा या सगळ्या नावांनी धर्मवीर संभाजी राजांना बदनाम करण्याचे षडयंत्र आखले. या बातम्या छत्रपती शिवराय नावाच्या बापाच्या कानावर आल्या. घरामध्ये शंभूराजे चुकतायची का मला शंभूराजांची बदनामी केली जाते. अंधाऱ्या खोलीमध्ये एकटा रडला तो छत्रपती शिवाजी नावाचा बाप. तुमच्या माझ्या घरात येतो. बाप दोन वेळा होतो. एक, बापाचा मुलगा जर दुर्दैवानं आई बापातून वेगळा राहिला गेला, सुनबाई आणि मुलगा आई बापातून वेगळे राहतात, त्या दिवशी बापाला गल्लीत बोलता येत नाही, गल्लीत रडता येत नाही. तो घराचा दरवाजा आतून बंद करतो आणि अंधाऱ्या खोलीत एकटा रडतो. तो बापाचा अपयशाचा दिवस आहे. आणि बाप आयुष्यात दुसऱ्यांदा रडतो. ज्या दिवशी त्याला त्याच्या लेकीचं कन्यादान करायचं, लेकीच्या डोक्यावरती अक्षता टाकायच्या, ती लेक त्या बापाच्या घरी जन्माला आली. मी एका लेकीचा बाप आहे. ज्या बापाच्या घरात कन्या जन्माला आली, मुलगी जन्माला आली, लेक जन्माला आली ना, ती चिमणी अंगणामध्ये थैथै नाचते. त्या अंगणामध्ये थैथै नाचणाऱ्या चिमणीकडे बाप पाहत असतो. पण त्या पाहणाऱ्या बापाला एक माहित माझी ही चिमणी एक दिवस मी तिचं कन्यादान करणार आहे आणि हे पारख्याचं घर होणार आहे. अंगणात नाचणाऱ्या चिमणीकडे पाहतो आणि रोज 200-500 रुपये तिच्याकरता बाजूला ठेवतो. लग्नाची तारीख ठरली, लॉन्स निवडलं, पाहुण्यांना निमंत्रण झाले, सगळे पाहुणे आले. 10-15 लाख रुपयाच्या लेकीच्या लग्नाकरता बापानं खर्च केला. मंगलाष्टक झाले, पाहुणे जेवले, घरला गेले. 4-5 वाजता लेक आता माहेरातून सासरी जायला निघणार. आईनं बापानं लेकीचं कन्यादान केलं आणि त्याच वेळी माहेरातून सासरी निघालेली लेक तिनं आता आई बापाचं गाव सोडायचे आणि पतीचं गाव स्वीकारायचे. त्या लेकीला आई बापाचं नाव सोडायचंय आणि पतीचं नाव स्वीकारायचंय. ती सासरी नांदायला निघालेली लेक मैत्रिणी येतात, तिच्या गळ्याला भिडून रडतात. बहिणी आल्या, तिच्या गळ्याला भिडून रडल्या. लाडकी लेक नांदायला निघाली, काका मावशी मामा मामी सगळे. म्हणून जोपर्यंत ही माणसं आपल्या घरात आहे, आपल्या अवतीभोवती, त्यांना एकच गोष्ट हवी असती आणि ती म्हणजे प्रेम. प्रेम सुख देवी, प्रेम सुख देवी, प्रेमाविन नाही समाधान. हे बोलतोय मी, पण आताही आमच्या निळोबा महाराजांच्या डोळ्यात असू आहे. त्या सगळ्या वैश्विक महामारी कोरोनाच्या काळात मला वाटतं आमच्या परमार्थातलं सगळ्यात मोठं दुःख आमच्या निळोबाराय महाराजांनी पसरलंय. आम्ही माणसं तो सांभाळा, त्यांना प्रेम द्या. समारोप करताना एक वाक्य बोलायचं आणि थांबायचं. जिंदगी में इतनी गलतियां मत करो की दुरुस्त करते करते रबर तुमच्या. जीवनात इतक्या चुका करू नका की त्या चुका दुरुस्त करता करता खोड रबर घसे और रबर को भी इतना मत घसो की कागज फट जाए. जिवंत बापाची मान समाजात उंचावी असं काम करा. जिवंत आई बापाच्या डोळ्यात आपल्यामुळे अश्रू येऊ देऊ नका. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. आपली मुलं, आपल्या मुली, आपल्या सुना, आपले नातवंड त्यांना उच्च विद्यालयात घोषित करा. आई गेली, वडील गेली, अस्थि विसर्जनाला गंगेला जा, काशीला जा, तो वेगळा विषय. एक वाक्य बोलतो, कुणाची आई गेली, कुणाची वडील गेली, 10-5 आंब्याचे झाडं लावा, 10-5 फणसाचे झाडं लावा. त्या आंब्याच्या रोट्याच्या मुळाशी
फणसाच्या रोट्याच्या मुळाशी कैलासवासी संपतराव बाबांच्या अस्थी टाका. आंब्याला आंबे आले, फणसाला फणस आले, मला कैलासवासी संपतराव बाबा जिवंत आहे ही खरी श्रद्धांजली. कालही काळाचा आपला बाप वारकरी असे, आपला बाप वारकरी असे, गेला बाप, वडील गेले, आपल्या बापानं आळंदीची वारी केली, आपल्या बापानं पंढरीची वारी केली. ऐका, जर वडील गेले असतील 10 एकर बापाची प्रॉपर्टी जमीन आहे, थोरल्याला 5 एकर, धाकट्याला 5 एकर, झाली वाटणी. हा बंगला एकाला, दुसरा बंगला एकाला, झाली वाटणी. नाही, जसं 5-5 एकर जमीन बापाची वाटून घेतली, एका मुलावर आळंदीची वारी करा, दुसऱ्यानं पंढरीची वारी करा, मग खरा मला बाप कळला. खरं बापाला आपल्याला ही सांगू. गोवारा म्हणताय कसा होता बाप, कसा असावा बाप. कैलासवासी संपतराव बाबांकरता निरोबा राय आहोत आम्ही म्हणणारे, जगी ऐसा बाप व्हावा. हरिमुखी गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणी ज्ञानेश्वर. कष्टाचा प्रपंच केलेले कैलासवासी संपतराव दशरथ जाधव बाबा वयाच्या 83व्या वर्षी त्यांचा शेवटचा श्वास विसावला. त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी मातोश्री शिंदूआई, त्यांचे 2 सुपुत्र भाऊसाहेबजी बाळासाहेब, त्यांच्या भगिनी सविताताई होन, या सर्व परिवाराच्या नाव उपस्थितांच्या सर्वांच्या वतीने संपतराव बाबांच्या प्रिय आत्म्याला विनम्र भावानं अभिवादन करतो. 4 धाम यात्रेसारखं सत्कर्म त्यांच्या हातून घडलं होतं. त्यांचा कर्तबगार नातू अक्षयनं आमच्या खरात पाटलांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना संपर्क केला. माझी सेवा भगवतचरणी रुजू करतो. सर्व गुणीजन गायक वादक सर्वांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो. वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय.